अभिजित एकटा राहून सुद्धा खूप छान ठेवले त्याने. जाऊन बघून ये. तुला काय हवंय का? अहो नाही, म्हणजे बाबांना आपण कळवलंच नाही ना, आपण पोहोचलो ते फोनची वाट बघत असतील बिचारे. मला जरा त्यांना कळवायचं होतं. तुमचा फोन देता का मला 1 मिनिट? खरं तर गिफ्ट मी तुला नंतर देणार होतो, पण ही वेळ जास्त योग्य आहे नाही का? बस. अहो पण बस बस. हे तुझं गिफ्ट. अहो काय हे सगळं? सांग. हे तुझं एटीएम कार्ड, हे तुझं पासबुक, हे प्रॉपर्टीचे पेपर्स. आजपासून जे जे माझं आहे ते तुझं सुद्धा आहे. अहो पण कशाला एवढं सगळं? आणि आता हे उघडून बघ. काय आहे? बघ ना. अगो बाई, अहो खरंच या सगळ्याची काही गरज नाहीये हो. हे पैसे, प्रॉपर्टी, हे कार्ड, हे मला जमणार नाही. आणि त्याहीपेक्षा मला हे सगळं पटतही नाहीये. खरं सांगू का, नात्यांमध्ये ना पैसा, प्रॉपर्टी, व्यवहार या गोष्टी आणूच नाहीत. करेक्ट. नात्यामध्ये हिशोब आणि पैसा येऊ नये म्हणूनच करतोय मी हे सगळं. नवीन लग्न झालेल्या जोडपाला सगळे आशीर्वाद देतात, सुखाने संसार करा. मला आनंदाने संसार करायचा आहे. म्हणजे सुख हे मानण्यावर असतं. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात, त्या परिस्थितीनुसार बदलतात. सुख हे बाहेरून आत जाणवतं. आनंद मनातून आतून जन्माला येतो आणि बाहेर पसरतो, सगळ्यांना आनंदी करतो. सुखात कुठेतरी तडजोड असते, व्यवहार असतो. म्हणूनच कदाचित सुखाने संसार करायला आला असावा. आनंदाने संसार करा असं का कोणी म्हणत नाही? कारण आनंदात व्यवहार नसतो. आपल्या संसारातही तो नसेल. एकमेकांबद्दलची काळजी असेल, पण नवरा बायकोच्या नात्यातलं कर्तव्य म्हणून हे कर ते कर ही सक्ती नसेल. तुझं स्वातंत्र्य, तुझा स्वाभिमान आणि तुझा आनंद या गोष्टी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतील. सर खरंच आई खूप लकी आहेत. त्यांचा इतका विचार आजवर कुणीच केलेला नाहीये. नाही शुभ्रा, मी जास्त लकी आहे. तुम्ही सगळे असलेलं स्वतःचं घर सोडून ती या एकाकी घरात फक्त माझ्यासाठी आली. आणि मी तर तिला फक्त तिचा अधिकार देतो. हॅलो बाबा. बोला सवरी. बाबा, आम्ही इथे राजेंच्या घरी पोहोचलो. बाबा तुम्ही कसे आहात? पोहोचलात ना वेळेवर नीट घरी? बरे आहात ना तुम्ही? बाबा जरा बबड्याला सांगा तुम्हाला गरम पाणी करून द्यायला. दिवसभर इतका वेळ बोलत होतात ना तुम्ही, घसा दुखत असेल ना तुमचा? सांगतो त्याला. तुझा गृहप्रवेश झाला ना सर? घर कसं आहे त्याचं? बाबा अजून घर पाहिलंच नाही मी. बाबा अहो दिवसभर किती उभे होतात तुम्ही, पाय भरून आले असतील ना तुमचे, दुखत असतील ना. तुमच्या त्या गोळ्यांच्या डब्यात ना एका पिवळ्या डबीत आयुर्वेदिक गोळी आहे. खूप पाय दुखत असेल तर घ्या ती. आणि हो बाबा, फ्रीज मध्ये ना मी वरण करून ठेवलंय. कुकरमध्ये भात पण आहे केलेला. जरा बबड्याला सांगा ते वरण गरम करून घ्या त्याच्याकडनं. आणि गोळी घेण्याच्या पूर्वी थोडा वरण भात खा बाबा, नाही तर उष्ण पडेल गोळी तुम्हाला. इथं माझा मी बघतो, तुझं बोल. बाबा बाबा मी बरी आहे. इथे शुभ्रा, मॅडीताई, काका काकू सगळेच आहेत. रीतसर नाव घेऊन माप ओलांडून गृहप्रवेश झाला माझा.
बाबा मी शुभ्राला तुमच्या काढ्याबद्दल सगळं समजावून सांगितलंय. ती आली की ताजा ताजा करून देईल तुम्हाला. बरं, तुझी तू काळजी घे, नीट राहा. माझी काय काळजी करू नको, मी फार काय दमलो नाहीये. सोम्या, मला काय हवं नको ते बघतोय. ठेवू का फोन? हो हो बाबा, एकच सांगायचं राहिलं. बाबा तुमचा बाम आहे ना, तुम्ही आपल्या हॉलमध्ये टेबलाच्या खाली डाव्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय. बर, गीता आणि कादंबऱ्या तुला आवडतील असं वाटलं म्हणून आणल्या. तुम्ही वाचता? फारशा नाही. हा, पण तू इथे बसून वाचून दाखवलंस तर तुझ्या शेजारी बसून ऐकीन. मी जाऊ का? नाही 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 नाही, अरे पाठ राखण्याची अजिबात तिची पाठ सोडू नकोस. सर, बाकीच्या गोष्टी ऐकते तशी ही गोष्ट पण तुमची ऐकली तर प्रॉब्लेम होईल. चल, तुझी सगळ्यात आवडती जागा दाखवतो. वाव, मला ना खूप उत्सुकता होती एका शेफच्या घरचं किचन कसं असेल हे बघण्याची. खूप छान आहे. कारण रोज सकाळी मी फक्त माझी कॉफी बनवतो, बाकी सगळं आधीच किचन. पण उद्यापासून इथे पालेभाजी बनणार असं दिसतंय. आईसाठी हे सगळंच खूप अनोखी आहे. अगं बाई, हात लावला तरी शॉक बसत नाही. डोंट वरी. शुभ्रा, अगं काय चाललंय तुझं? काय माझ्या घशात काहीतरी अडकलं होतं. शुभ्रा, आता लवकर जा हा घरी. काका काकूंना पण खूप उशीर झालाय. बाबा सुद्धा वाट बघत असतील ग तिकडे. हो आई, जाते मी. नाही तुम्हाला जास्त वेळ डिस्टर्ब करत, पटकन निघते. अगं शुभ्रा, अरे मॅडी, कुठे होतीस तू? सर मी इथेच होते, बिझी होते. नो नो सर, तुम्ही बिझी होता ना. मी बिझी होतो. मॅडी, ऐक ना, तुला तर सरांचं घर माहितीये ना, तू मला बाकीचे रूम्स दाखवतेस का? Yes. चल चल, आणि तसंही मला लवकर निघावं लागणार आहे. हो ना आई? हो ग, सगळं सामान घेऊन आली मी. चल, वेळ कमी आहे, पटकन आला. घराचं इंटेरियर खूप छान आहे असं म्हणायचं होतं मॅडीला. हा, बरं, आम्ही निघतो आता. हो हो निघा. बाबा घरी वाट बघत असतील ना. काढा करून दे ना त्यांना गेल्याबरोबर. हो आई. दगदग झाली ग दिवसभराची त्यांना. बिचारांचे पाय भरून आले असतील. जमलं तर तेल लावून दे हा त्यांना. देते. निघ, खूप उशीर झालाय ना. एक मिनिट, हे काय? तुम्ही चक्क कटवताय मला. अगं निघूयात ना शुभ्रा, त्यांना तर प्रायव्हसी द्यायला पाहिजे ना. मॅडी, पण आपण गेल्यानंतर प्रायव्हसी मिळणारच आहे की त्यांना. मग काय? अगं तसं नाही, बाबा काळजी करत असतील ना म्हणून म्हटलं ग मी. बरं, निघतो आम्ही. बाय बाय. बाय सर, बाय मॅम. इकडे. येस येस. अहो काय झालं? आज जाऊया ना. नको. का? ही तुमचीच खोली आहे ना. आता आपली. हो म्हणजे आपली खोली आहे ना. मग आत येऊ द्या ना मला. नको 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 नको. काय झालंय? ते आता जी हे सजावट केली ना सगळी, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी काय केलेलं नाही. ते मॅडी आणि शुभ्राचा उद्योग आहे सगळा. अगो बाई, असं काय उद्योग करून ठेवला दोघींनी? नाही, काही नाही. मला बघू द्या ना. नको. अहो अहो, असं काय करताय? मला बघू तर द्या. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री।